एका छोट्याशा शांत गावात अचानक सुरू होतो मृत्यूचा न थांबणारा खेळ. प्रत्येक मृत्यूमागे असतो एक खेळण्यातला बंदर, जो एकदा वाजायला लागला तर कुणाचंही आयुष्य थांबू शकतो. हॉरर आणि थ्रिलरच्या दुनियेत काही खेळणी अशा श्रेणीत येतात ज्यांचं अस्तित्व शापित असतं. आज आपण पाहणार आहोत अशाच एका धक्कादायक आणि रहस्याने भरलेल्या चित्रपटाची कथा, जिथं एका जुन्या बंदराच्या तालावर नाचतंय संपूर्ण गावाचं भविष्य. कोण आहे या विनाशाचा सूत्रधार? का पुन्हा जिवंत झालाय हा मंकी? आणि शेवटी कोण वाचणार आणि कोण नाही? हे सगळं समजून घेण्यासाठी हा थरारक प्रवास शेवटपर्यंत नक्की पहा. कारण ही गोष्ट केवळ एका मंकीची नाही, तर आहे शापित बंदराच्या सूडाची. मंडळी, द मंकी हे मूव्ही प्रसिद्ध हॉरर लेखक स्टीफन किंग यांच्या एका हॉरर शॉर्ट स्टोरीवर आधारित आहे. स्टीफन किंग यांना तर तुम्ही ओळखत असालच. त्यांनी अनेक भयानक आणि अमेझिंग हॉरर कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत. या व्हिडिओमध्ये आपण मंकी मूव्हीची कथा जाणून घेणार आहोत. चला तर मग जास्त वेळ न दवडता व्हिडिओला सुरुवात करूया. मूव्हीच्या सुरुवातीला आपण एक माणूस पाहतो, जो रक्ताने माखलेला असतो. तो एका शॉपमध्ये एक विचित्र आणि अंगावर शहारे आणणारा मंकी टॉय विकायला आला असतो. या माणसाचं नाव होतं कॅप्टन शेल्बन. तो जो मंकी घेऊन आलेला असतो, तो एक वाइंड अप टॉय असतो, जो बसलेला असतो आणि त्याच्या हातात 2 ड्रमस्टिक असतात, ज्याने तो ड्रम वाजवतो. दुकानाचा मालक सुरुवातीला कॅप्टनच्या रक्ताने माखलेल्या अवस्थेबद्दल विचारतो. त्यावर कॅप्टन सांगतो की हे रक्त त्याचं नाही. दुकानाचा मालिक तो मंकी विकत घेण्यास नकार देतो, कारण त्याच्यामध्ये तो मंकी खराब झाला आहे, कारण त्याचा एक हात वरच्या दिशेने उठलेला असतो. पण कॅप्टन शेल्बन म्हणतो की आभार मान की एक हात वरती आहे आणि ड्रम वाजत नाहीये, नाहीतर इथे कोणाचा तरी जीव नक्की जाईलच. हे बोलताच मंकी अचानक ड्रम वाजवायला सुरुवात करतो आणि त्याचवेळी आपण एक उंदीर पाहतो, जो एका दोरीला कुरतडत असतो. त्या दोरीच्या तुटण्याने काही घटनांची साखळी सुरू होते आणि शेवटी एक बाण सुटतो, जो थेट दुकानदाराला लागतो आणि तो जागीच मरण पावतो. त्यामुळे आपल्याला हे समजतं, ज्या क्षणी हा मंकी ड्रम वाजवतो तेव्हा आसपास कुणीतरी मरणार असतोच. हे दृश्य पाहून कॅप्टन ठरवतो की या मंकीचा कायमचा अंत करायचा आणि शेवटी कॅप्टन त्या मंकीला पेटवून टाकतो. सीनच्या शेवटी कॅप्टन शेल्बन म्हणतो, मी माझ्या मुलांसाठी एक मोठी आफत मागे ठेवून चाललोय. आणि हे स्पष्ट होतं की ही आफत म्हणजे तो मंकीच होता. आता कथा सरकते 1999 मध्ये, जिथे आपल्याला हेल आणि बिल नावाचे 2 जुळे भाऊ दिसतात, जे आपल्या आईसोबत राहत असतात. हे दोघं म्हणजे कॅप्टन शेल्बनचीच मुलं असतात आणि त्यांचं वय सुमारे 14-15 वर्षाचं असतं. आपल्याला समजतं की कॅप्टन शेल्बन त्यांच्यासोबत राहत नव्हता. त्यांच्या आईच्या म्हणण्यानुसार एक दिवस त्यांचे वडील सिगारेट्स घ्यायला बाहेर गेले आणि कधी परतलेच नाही. पण प्रेक्षक म्हणून आपल्याला माहिती आहे की त्यांच्यासोबत काय घडलं असेल. बिल आणि हेल एकाच वयाचे असले तरी हेल 3 मिनिटांनी मोठा होता. त्यामुळे तो नेहमी स्वतःला बिलचा मोठा भाऊ समजायचा आणि त्याला फार त्रासही द्यायचा. त्यांची आईही तिच्या वैयक्तिक कामात खूप जास्त व्यस्त असायची. त्यामुळे ही दोघं एकमेकांच्या साथीनेच वेळ घालवत असत. एके दिवशी हे दोघं आपल्या वडिलांच्या कपाटातील वस्तू पाहत असतात. तिथे त्यांना वडिलांची जुनी युनिफॉर्म दिसते आणि कपाटात एक मोठा बॉक्सही सापडतो. त्या बॉक्समध्ये त्यांना तोच भयानक मंकी दिसतो. होय मंडळी, बॉक्सच्या वर लिहिलेलं असतं, मंकीमध्ये चावी भरा आणि मग बघा काय होतं. हे दोघं मुलं तो मंकी पाहून खूपच एक्सायटेड होतात. बिल हेलला म्हणतो, चावी भर, आणि हेल तसंच करतो. पण आपण पाहतो की हेलने चावी भरल्यावर सुद्धा मंकी काही काम करत नाही. त्यामुळे हेल ते परत बॉक्समध्ये ठेवतो, हे समजून की कदाचित टॉय खराब झाला आहे. नंतरच्या सीनमध्ये हेल, बिल आणि त्यांची बेबीसिटर एनी तिघं एका लाईव्ह रेस्टॉरंटमध्ये जेवायला जातात. पण घरातून निघताना हेल पाहतो की त्यांच्या कारमध्ये तोच मंकी बसलेला आहे आणि त्याला संशय येतो की याला इथे कोणी ठेवलं. पण तो यावर फारसा विचार करत नाही आणि तो मंकी घेऊनच रेस्टॉरंटमध्ये पोहोचतो. बिल हा एकदम स्टड टाईपचा मुलगा होता, ज्याला आपली बेबीसिटर खूप आवडायची. आणि इथे हे तिघं एका अशा लाईव्ह रेस्टॉरंटमध्ये जेवायला आले होते, जिथे जेवण समोरच तयार केलं जात होतं. सुरुवातीला सगळं अगदी ठीकठाक चालू असतं, पण अचानक हेलला त्या मंकीचा आवाज ऐकू येतो, जो त्यांनी कारमध्येच ठेवून दिला होता. त्याचवेळी समोर जेवण बनत असलेल्या शेफच्या हातातून चाकू निसटतो आणि थेट बेबीसिटरला लागतो. त्यामुळे तिचा जागेवरच मृत्यू होतो. तुम्हाला लक्षात आलं असेल की हेलने त्या मंकीमध्ये चावी भरली होती.
त्यामुळे तो आता वाजू लागला आणि त्या क्षणी बेबीसिटरचा मृत्यू होतो. या घटनेनंतर हेल आणि बिल यांची आई त्यांना शांत करते, कारण हा एक प्रकारचा धक्कादायक आणि भयावह प्रसंग होता, जो त्यांच्या डोळ्यासमोरच घडला होता. आई म्हणते की जीवन असंच असतं, कुणाची केव्हाही समाप्ती होईल हे कुणालाच माहिती नसतं. एक गोष्ट मात्र नक्की आहे की शेवटी सगळ्यांचाच मृत्यू होतो. नंतर जेव्हा ते घरी जातात तेव्हा हेल त्या मंकीजवळ जातो आणि त्याला विचारतो, बेबीसिटरच्या मृत्यूशी तुझा काही संबंध आहे का? पण तेवढ्यात तिथे बिल येतो आणि नेहमीसारखाच हेलला पुन्हा त्रास द्यायला लागतो आणि बिल हेलला जबरदस्तीने मंकीबद्दल काही वाईट गोष्टी बोलायला लावतो. पुढच्या दिवशी जेव्हा हेल शाळेत जातो तेव्हा काही मुली त्याला चिडवतात, कारण बिलने मागच्या रात्री मंकीविषयीची गोष्ट सगळ्या शाळेत पसरवली होती. हे सगळं झाल्यावर हेल त्रासलेला असतो आणि ते घरी परत येतो. तो सरळ आपल्या खोलीत जातो. त्याची आई खालच्या मजल्यावर स्वयंपाक करत असते, पण हेल तिच्याशी काहीही बोलत नाही. त्याचवेळी तो सरळ त्या मंकी टॉयकडे जातो आणि त्याला चावी भरताना म्हणतो, यावेळी प्लीज बिलला संपव. हे हेलने फार विचारपूर्वक केलेलं नव्हतं. तो फक्त रागाच्या भरात चावी भरतो आणि मग मंकी पुन्हा ड्रम वाजवायला लागतो. त्याच वेळेस आपण पाहतो की बिल घरी परत येतो आणि तो आईजवळ काही विचारतो, पण लगेचच त्याच्या आईच्या कानातून रक्त वाहू लागतं आणि ती जमिनीवर कोसळते. हो मंडळी, मंकीने बिलला नाही तर त्याच्या आईलाच संपवलेलं असतं. डॉक्टर सांगतात की तिला ब्रेन हॅमरेज झाला होता, तो सुद्धा खूपच दुर्मिळ प्रकारचा. पण हेलला कळून चुकतं की हे सगळं त्याच्यामुळेच झालं आहे, कारण त्यानेच मंकीला पुन्हा चावी भरली होती. हेल खूप त्रासलेला असतो आणि तो मंकीचे तुकडे करून ते कचऱ्यात फेकून देतो. पण तो मंकी पुन्हा स्वतःहून त्यांच्याजवळ परत येतो. म्हणजेच एकदा का या मंकीने तुम्हाला मार केलं तर तो तुमचा पाठलाग सोडत नाही. बरं, मोठा भाऊ बिल आपल्या आईच्या मृत्यूमुळे खूपच तुटून गेला होता. तो फ्युनरलचे कपडेही काढत नव्हता, कारण त्याला भीती वाटत होती की काही परत वाईट घडू नये. थोडक्यात सांगायचं तर बिल खूप ट्रॉमामध्ये गेला होता आणि खरं तर ही दोन्ही मुलं आता अनाथ झालेली होती. अशा परिस्थितीत त्यांचे काका आणि काकू त्यांना त्यांच्या घरी मेन नावाच्या ठिकाणी घेऊन जातात. तिथे हेल बिलला मंकीबद्दल सगळं सांगतो, की कसं त्याने रागाच्या भरात मंकीला चावी भरली होती आणि ती गोष्ट आईच्या मृत्यूपर्यंत पोहोचली. बिलला अर्थातच यावर विश्वास बसत नाही. तो हेलला म्हणतो, ठीक आहे, परत एकदा मंकीला चावी भरून पाहू आणि यावेळेस आपण टेस्ट करू. आणि जसं ते हे करतात, दुसऱ्याच दिवशी त्यांच्या काकांचा मृत्यू होतो. ते जंगलात शिकारीसाठी गेले असताना काही घोड्यांनी त्यांना चिरडलं होतं. तर हो मंडळी, आता या दोघांना समजून चुकलं होतं की हा मंकी किती घातक आहे. म्हणून त्याने मंकीला त्याच्या बॉक्समध्ये ठेवून साखळदंडाने बांधून त्यांच्या काकूच्या घराजवळील एका गुहेत गाडून टाकलं, जेणेकरून तो मंकी पुन्हा कधीही कोणालाही त्रास देऊ नये. आणि इथेच 1999 मधील सर्व घटना संपतात. आता कथा येते वर्तमान काळात, म्हणजे 25 वर्षांनंतर, जिथे हेल एका स्टोअरमध्ये काम करत असतो आणि आता त्याचा बिलसोबत काहीही संबंध नव्हता. त्याला हे जाणून घ्यायलाही आवडत नव्हतं की बिल कुठे आहे आणि कसा आहे, कारण त्याला भीती वाटत होती की मंकीने परत त्यांचा शोध घेऊ नये. वर्तमानात हेल आपल्या मॅनेजरकडे 2 दिवसांची रजा मागतो, कारण त्याला त्याच्या मुलाला भेटायला जायचं असतं. आपल्याला कळतं की हेल एक घटस्फोटीत होता, ज्याची पत्नी आता दुसऱ्या नवऱ्यासोबत राहत होती. हेल दर आठवड्याला एकदा आपल्या मुलाला पीटला भेटायला जात असे. त्या दिवशी पीटला भेटायला जात असताना हेलला एक धक्का बसतो. त्याची पत्नी आणि तिचा नवरा पीटची कायमची कस्टडी घेणार होते. म्हणजे आता हेल कधीच आपल्या मुलाला भेटू शकणार नव्हता. हा आठवडा पीटसोबतच शेवटचा आठवडा असणार होता. हे हेलसाठी फार दुःखद होतं. त्यामुळे दोघं, बाप आणि मुलगा, एका रोड ट्रिपला निघतात आणि एका मॉटेलमध्ये थांबतात. पीट आता आपल्या डॅडला त्याच्या कुटुंबाविषयी विचारतो, जसं की त्याला भाऊ आहे का? त्यावर हेल खोटं बोलतो, नाही, मला भाऊ नाही, मी एकटाच आहे. दरम्यान मेनमध्ये आपल्याला आंट इडा त्यांच्या घरात एकट्या बसलेल्या दिसतात, ज्यांना घरात कुठून तरी काही आवाज येत असतो. इडा घरात एकट्या राहत असल्याने त्या एक गन घेऊन घरात पाहायला जातात. कोणी आत तर नाही ना शिरलं. सगळं तपासल्यानंतर त्या वरच्या मजल्यावर जाण्यासाठी जिन्यावर चढतात आणि तेव्हाच आपल्याला मंकी डॉयच्या ड्रमची धडधड ऐकू येते. हा आवाज होताच घरातील लाकडी जिना तुटतो आणि आंट इडा सरळ खाली कोसळतात. त्यांना जोराची इजा होते, पण सुदैवाने त्या वाचतात. नंतर त्या मिररसमोर जाऊन त्यांच्या जखमेत अडकलेले तुकडे काढू लागतात. तेवढ्यात त्यांना किचनमधून गॅसचा वास येतो. इडा गॅस तपासायला जातात, पण त्याचवेळी स्पार्क होऊन
त्यांच्या डोक्यावरच आग लागते. त्या धडपडत घराबाहेर पडतात आणि समोरच्या बिलबोर्डवर आदळतात. आणि दुसऱ्या बाजूला मॉडेलमध्ये हेलला एक भयानक स्वप्न पडतं, जिथे हेलला त्याची आई एका भयानक रूपात दिसते आणि हे पाहून तो घाबरून उठतो. त्याचवेळी त्याला बिलचा फोन येतो, जो अनेक वर्षांनी पहिल्यांदाच आला होता. इथे बिल त्याला सावध करतो की मंकी टॉय परत आला आहे आणि तो त्यांच्या संपूर्ण कुटुंबाच्या मागे लागला आहे. दोघा भावांमध्ये चर्चा सुरू होते की आता कोण त्या मंकीला शोधून त्याचा अंत करणार. तेव्हा जवळच्या एअर कंडिशनरमध्ये शॉर्ट सर्किट होतो आणि वायर तुटून मॉटेलच्या स्विमिंग पूलमध्ये पडतो. पूर्ण पाण्यात वीज पसरते. जसंच एक मुलगी त्या पूलमध्ये डाईव्ह मारते, तिला इतका जोराचा विद्युत झटका बसतो की तिचा जागीच मृत्यू होतो. हे पाहून हेलला जाणवतं की मंकी किती भयानक आहे. फक्त त्याचं नाव घेतल्यानेही आसपास भयान घटना घडू लागतात. या सगळ्यामुळे घाबरून हेल आपला मुलगा पीटला परत घरी न्यायला पाहतो, कारण त्याला वाटतं की आपल्यामुळे पीटलाही काही धोका होऊ नये. पण पीटला त्याच्या डॅडच्या मूळ गावी म्हणजे आंटी इडाच्या घरी जायचं असतं. पीटचं मन ठेवून हेल त्याला मेनमध्ये घेऊन जाण्यास तयार होतो. याच दरम्यान टाऊनमध्ये आंटी इडा यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या काही वस्तूंची लिलावाने विक्री चालू असते, जिथे रिकी नावाचा एक मुलगा त्या मंकी टॉयला विकत घेतो. इथे आपल्याला रिकचं एक फ्लॅशबॅकही दिसतं, जिथे तो आपल्या वडिलांना आठवत असतो. पण त्याची आई सांगते की त्याचे वडील काही चांगले नव्हते. ते एका मुलीसोबत वैयक्तिक नात्यामध्ये गुंतले होते. मॉडेलमधून निघून हेल आणि पीट त्या टाऊनमध्ये पोहोचतात, जिथे त्यांची भेट एजंट बार्बरासोबत होते. बार्बरा त्यांना सांगते की टाऊनमध्ये काही विचित्र आणि भीतीदायक घटना घडत आहे आणि लोक एकामागोमाग एका अपघातांमध्ये मृत्युमुखी पडत आहेत. बार्बरासोबत बोलताना पीटला समजतं की त्याच्या वडिलांचा एक ट्विन ब्रदर आहे. यानंतर ते दोघं म्हणजे हेल आणि पीट आंटी इडाचं सामान घेऊन त्यांच्या घरी परततात. बार्बरा हेलला एक स्टोर रूमजवळ घेऊन जाते आणि हेल तिला सांगतो, तुम्ही जेव्हा ऑक्शन वगैरे केलं तेव्हा तिथं कुठेतरी मंकी टॉय सापडला का? यावर बार्बरा म्हणते की तिला काही खास आठवत नाही. पण जसंच ती स्टोर रूमचा दरवाजा उघडते तेव्हाच अचानक तिथे ठेवलेली एक शॉटगन आपोआप चालते. आता तुम्ही समजू शकता की काय झालं असेल. बार्बरा ठार होते आणि त्याच रूममध्ये आपल्याला पुन्हा एकदा तो भयानक मंकी टॉय आपोआपच वाचताना दिसतो. म्हणजेच तो मंकी पुन्हा हेल आणि बिलच्या कुटुंबाच्या मागे लागलेला होता आणि त्याबरोबरच टाऊनमधले इतर लोकांनाही तो संपवत होता. त्या रात्री पोलीस येतात आणि हेल आणि पीटला टाऊनच्या बाहेर जाऊ नका असं बजावतात. बाहेर काही हिप्पीज दिसतात, जे स्वतःच्याच दुनियेत मस्तीत होते. हेल लगेचच बिलला कॉल करतो, कारण आता त्याला काहीतरी शंका येत असते. बिल टाऊनमध्येच आहे, पण तो हेलला भेटायला येत नाही. हेल आता टेलिफोन डायरेक्टरीमधून बिलचं लोकेशन शोधतो, म्हणजे तो थेट आपल्या भावाला धमकी देतो, ज्यामुळं बिलला त्यांच्यापर्यंत यायला भाग पडतं. इथेच कथेत एक मोठा ट्विस्ट येतो. आता आपल्याला बिलचा खरा प्लॅन कळतो. तो टाऊनमध्ये राहत होता आणि तो मंकी टॉय देखील त्याच्याच जवळ होता. तुम्हाला आठवत असेल, रिकीने ऑक्शनमध्ये मंकी खरेदी केला होता, पण त्यानंतर त्याने तो मंकी बिलला विकला आणि तेव्हापासून टाऊनमध्ये हे सर्व भयानक अपघात घडू लागले. बेसिकली बिलने आपल्या घरी एक जाळं तयार केलं होतं, ज्यामध्ये तो हेलला मारण्याचा प्रयत्न करत होता, कारण त्याच्या मनात अजूनही हे होतं की त्याचे आई आणि बेबीसिटर एनीचं मरण हे फक्त हेलमुळेच झालं होतं. कारण त्याच वेळी मंकी टॉय वाजू लागला होता, जेव्हा हेलने त्याची की म्हणजे चावी फिरवली होती आणि मग त्या मंकीने सगळ्यांना संपवलं होतं. पुढे भूतकाळात जेव्हा त्यांनी मंकीला एका गुहेत टाकलं होतं, त्यानंतर एक दिवशी बिल त्या गुहेत गेला होता. हो, त्याने त्या गुहेतून मंकीला शोधून काढण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे तो मंकी पुन्हा मिळू शकेल आणि हेलचा बदला घेता येईल. पण त्याला फक्त मंकीची चावीच मिळाली. त्यानंतर तो दररोज मंकी शोधू लागला, कारण त्याला खात्री होती की मंकी पुन्हा परत येईल. मग काय, एका दिवशी रिकीने तो मंकी बिलला विकला आणि त्या क्षणापासून हे सगळे अपघात घडू लागले. दुसरीकडे रिकी पुन्हा बिलकडे जातो आणि मंकी परत मागतो, कारण त्याला मंकी पाहून त्याच्या वडिलांची आठवण येते. कारण लहानपणी त्याच्या वडिलांनीही त्याला असंच एक मंकी टॉय दिलं होतं. पण बिल त्याला मंकी देण्यास नकार देतो. यानंतर रिकी आंटी इडाच्या घरी येतो आणि हेल आणि पीटला पाहतो. त्यामुळे तो एक बंदूक घेऊन घरात घुसतो आणि दोघांनाही बंदी बनवतो आणि बिलच्या ठिकाणाकडे घेऊन जातो. तो पीटला जबरदस्ती आत पाठवतो मंकी आणण्यासाठी. पण आत जाण्याआधी हेल त्याला वारंवार बोलतो, कधीही त्या बंदराला चावी घालू नकोस. आता पीट बिलच्या घरात घुसतो, पण तो खूपच हुशार असतो. त्यामुळे कोणत्याही सापड्यात अडकत नाही आणि तो सहज बिलपर्यंत पोहोचतोही. बिल त्याला मंकीला
चावी फिरवायला सांगतो आणि पीट तसंच करतो. तेव्हाच बाहेर गाडीत बसलेल्या रिकीच्या हातून एक गोळी सुटते. पण काहींचं नशीब बलवत्तर असतं, म्हणून तो त्या शॉटपासून वाचतो. मात्र ती गोळी मधमाशांच्या पोळाला लागते आणि त्यामुळे चिडलेल्या मधमाशा गाडीच्या काचेतल्या फटीतून रिकीच्या तोंडात शिरायला लागतात आणि अर्थातच त्यामुळे त्याचा मृत्यू होतो. म्हणजे पुन्हा एकदा मंकी वाचतो आणि त्याने रिकीचाही अंत केला. आता आत पीट बिलसोबत एकटाच असतो, म्हणून हेल गाडीतून बाहेर पडून त्याला शोधायला लागतो. तो घरात येताच आपण एका सापड्याला ॲक्टिवेट होताना पाहतो. बिल जेव्हा आत हेलचा आवाज ऐकतो, तो अजूनही जिवंत असतो, तेव्हा तो गोंधळतो आणि यावेळेस मंकीला चावी न फिरवता तो त्याचे हात जबरदस्तीने पकडून वर खाली हलवायला लागतो. त्यामुळे मंकी स्वतःहून वाजत नाही, पण त्याच्या चेहऱ्यावर एक बदल दिसून येतो. म्हणजेच हात जबरदस्तीने हलवून तुम्ही ड्रम वाजवण्याचा प्रयत्न केला तर याचे परिणाम काय होतील हे जर तुम्ही समजत असाल तर हो, अगदी तसंच आहे. दोन्ही भाऊ एकमेकांशी संवाद साधतात. बिल हेलला सांगतो की त्याच्या आईचा मृत्यू जरी मंकीमुळे झाला असला तरी त्याचा असा काही हेतू नव्हता, कारण ती फक्त बिलचीच आई नव्हती तर हेलचीही आई होती. दोघं थोडं गप्पा मारून आपसातली दुश्मनी आणि गैरसमज मिटवतात आणि आता तिघंही म्हणजे हेल, पीट आणि बिल तिकडून बाहेर पडायला निघत असतात. पण तेवढ्यातच मंकी अचानक आपोआप वाजायला लागतो आणि तो इतका जोरात आणि व्हायलेंटली वाजतो की बिलच्या घराचं छप्परच तुटायला लागतं. आता आठवा, हेल जेव्हा घरात आला होता तेव्हा एक सापळा ॲक्टिवेट झाला होता. त्या सापळ्यामुळं एक कॅनल बॉल बिलला लागतो आणि त्याचा मृत्यू होतो. त्यानंतर आकाशातून विमान वगैरे कोसळायला लागतात आणि सगळ्या टाऊनमध्ये जणू एखादा विनाशच सुरू होतो. म्हणजे सर्व लोक मरायला लागतात. खरं तर पुढच्या दिवशी सकाळी पीट आणि हेल दोघंही गाडीत बसून त्या टाऊनमधून बाहेर पडतात आणि आपण पाहतो की गाडीच्या मागच्या सीटवर तोच मंकी बसलेला असतो. आता हे बाप-लेक ठरवतात की या मंकीला ते स्वीकारतील, त्याला कंट्रोलमध्ये ठेवतील, जेणेकरून पुन्हा कधी विनाश घडणार नाही. जाता जाता ते एका घोस्टला पाहतात, जो हॉर्समॅन म्हणजे घोड्यावर बसलेला भूत असतो आणि त्यांच्या समोरून पार होतो. यानंतर दोघं आपली वाटचाल सुरू करतात आणि हा चित्रपट इथेच संपतो. तर अशा प्रकारे संपते एका शापित बंदराची कहाणी. पण खरंच संपते का? कारण शेवटी तो बंदर अजूनही जिवंत आहे आणि त्याचे डोळे अजूनही कुणातरी नव्या शिकारीच्या शोधात आहेत. एका साध्या खेळण्यात दडलेली इतकी भीती, इतका सूड आणि एक छोटं गाव जे बनलं या शापाची रणभूमी. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, काही गोष्टी जळवून, फेकून नाही तर स्वीकारून शांत करता येतात. मंकी गेला नाही, तो अजूनही जवळच कुठेतरी आहे. फक्त त्याला चावी लागते आणि कथा पुन्हा सुरू होते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते खाली कमेंटमध्ये नक्की कळवा. चित्रपट व्याख्यातीला सबस्क्राईब करा आणि भेटूया अशाच एका नव्या थरारक कथेसोबत. तोपर्यंत टाटा, बाय बाय.